Hello dear student, this is Pragati. We are studying Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.4 Question number 5. Rationalize the denominators of the following. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि ते आपल्याला रॅशनलाइज करायचे आहे. तर पहा मुलांना त्याच्यामध्ये दोन प्रकारचे डिनॉमिनेटर्स आपल्याला दिसतात आहे. एक √7 आहे, तो सिंगल इरॅशनल नंबर आहे आणि इथे आपल्याला दोन नंबर्स दिसत आहे त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असे असतात. तर मग पहिले सिंगल इरॅशनल नंबर आहे त्याच्यासाठी आपण काय करणार, पहिले आपण प्रॉब्लेम लिहून घेऊ. हा 1 आहे, 1/√7. तर पहा हा √7 आहे, आपल्याला त्याला रॅशनलाइज करायचं आहे डिनॉमिनेटरला. तर 1/√7. तर आपण काय करणार की ह्या √7 आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय करणार आहोत. √7 म्हणजे √7 आणि √7 इंटू √7 काय होतं, तर आपल्याला 7 बाहेर पडेल. पहा मुलांनो, √7 इंटू √7 √49 होणार. √49चा 7 बाहेर पडतो. अशा प्रकारे हे आपलं फायनल आन्सर राहील. आता सेकंड पाहूया. ही सेकंड मेथड आहे आपली. हे आपण प्रॉब्लेम लिहून घेऊ. √7 मायनस √6 ह्याला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. तर काय करावं लागेल, आपल्याला सेम जो डिनॉमिनेटर आहे ते सेम नंबर्स घेऊन आपल्याला फक्त साइन चेंज करायची आहे याच्यातली. म्हणजे मायनस असेल तर प्लस करायचं आणि किंवा प्लस असेल तर मग मायनस करायचं. असे नंबर्स घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे √7 प्लस √6 आणि सेम डिनॉमिनेटरला पण आपण करूया. म्हणजे काय की हे कॅन्सल झालं तर हे ॲज इट इज राहतं. आता पहा याचा उद्देश असा आहे की आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी असं मिळतं. आपण प्रॉपर्टी आयडेंटिटी पाहिली त्याच्यानुसार आपल्याला रन करावं लागेल. हा नंबर 1नी मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळतो, √7 प्लस √6 असा मिळाला आणि डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला काय मिळालं, a² मायनस b². a² म्हणजे √7चा स्क्वेअर मायनस b² म्हणजे √6चा स्क्वेअर. तर स्क्वेअर इथे कॅन्सल होतो. आपल्याला काय मिळतो, √7 प्लस √6. तर हा मिळाला आपल्याला 7 मायनस 6. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय मिळते, √7 मायनस √6 डिवायडेड बाय 1. तर मुलांनो हा 1 तुम्ही लिहिला किंवा नाही लिहिला तरी पण चालेल. आपल्याला हे आपलं फायनल आन्सर राहील. आता आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये थर्डमध्ये आपल्याला काय दिसत आहे, 1/√5 प्लस √2. आता आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे. तर आपण काय करणार, हे आपण पहिले ॲज इट इज लिहून ठेवणार. आता पहा मुलांनो, इथे प्लसची साईन आहे तर सेम नंबर्स घेऊन आपल्याला मायनसची साईनने मल्टिप्लाय करावं लागेल. √5 मायनस √2. खाली पण आपल्याला √5 मायनस √2 घ्यावं लागेल. सेम प्रोसेस आहे. 1नी आपण मल्टिप्लाय करू तर √5 मायनस √2 आपल्याला ॲज इट इज मिळतो. नंतर ए प्लस बी ए मायनस बी आपल्याला a² मायनस b² असं मिळणार. तर √5चा स्क्वेअर मायनस √2चा स्क्वेअर. तर आपल्याला काय मिळालं, √5 मायनस √2 डिवायडेड बाय आपल्याला मिळत आहे 5 मायनस 2. तर नेक्स्ट स्टेपमध्ये √5 मायनस √2 आपल्याला काय मिळत आहे, 3. हे आपला फायनल आन्सर आहे. आता आहे फोर्थवाला पण आपण सेम करूया. (1/√7 मायनस 2). आता आपल्याला पहा इथे मायनस आहे तर आपल्याला प्लस घ्यावं लागेल. बस एवढंच करायचं आहे आपल्याला. तर पहा मुलांनो, 1/√7 मायनस 2 इंटू √7 प्लस 2 घ्यायचं आहे डिवायडेड बाय √7 प्लस 2. तर 1नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो आहे, √7 प्लस 2 ॲज इट इज आणि हा ए प्लस बी ए मायनस बी आहे तर a² मायनस b² म्हणजे √7चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. आता √7 प्लस 2
असंच राहील न्यूमरेटर. डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला काय मिळालं? डिनॉमिनेटरमध्ये मिळालं 7 मायनस 4. 2चा स्क्वेअर 4 झाला. तर मग √7 प्लस 2 इथे झाले 3. हे आहे आपलं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे पहा, डिनॉमिनेटर आपण काय केलं आहे? रॅशनलाइज केला आहे. रॅशनल नंबर खाली आलेला आहे. इफ यू अंडरस्टँड वेल, then please type yes in the comment. Thank you.